पालघर जिल्ह्यातील बस डेपोतील अनेक भंगार बसेस अजूनही ग्रामीण भागात सेवा देत आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी दररोज कुठे ना कुठे या भंगार बसेस बंद म्हणजेच ब्रेकडाऊन किंवा टायर पंक्चर होऊन उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। आजही तसेच झाले। डहाणू एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे डहाणू येथून सायवनकडे निघालेल्या एसटी बसचा टायर अचानक फाटल्याने मोठा अपघात होता राहून गेला। मात्र सुदैवाने ही मोठी दुर्घटना टळली आणि 52 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। MH06S8617 या क्रमांकाची ही बस डहाणू आगारातून सायवनकडे निघाली होती। दुपारी 5 वाजता बस डहाणू येथून निघाली असता वाटेत आसवे गावाजवळ अचानक टायर फाटला। त्यामुळे बस रस्त्यातच अर्धवट उभी राहिली। या बसमध्ये लहान मुले, महिलांचा मोठा वर्ग तसेच काही ज्येष्ठ नागरिक प्रवास करत होते। टायर अचानक फाटल्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी घाबरले होते आणि काही प्रवाशांनी तत्काळ खासगी वाहनांनी मदत घेऊन आपली यात्रा पुढे सुरू ठेवली। या बसची पाहणी केली असता तिचा टायर पूर्णपणे झिजलेला व खराब अवस्थेत असल्याचे समोर आले आहे। हे पाहता एसटी महामंडळाने बसची योग्य देखभाल न करता निष्काळजीपणा केल्याचे समोर आले। प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा हा प्रकार असून यावर तत्काळ कारवाई करणे गरजेचे आहे। प्रवाशांना बस रस्त्यात बंद पडल्यामुळे प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत असते। उकाड्यामुळे आधीच त्रस्त झालेले लहान मुलं व वयोवृद्ध प्रवासी तासनतास उन्हामध्ये वाहनांची वाट पाहत बसले होते। एसटी महामंडळाने आपल्या गाड्यांची वेळोवेळी देखभाल करून प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता सेवा पुरवावी अशी जोरदार मागणी यानंतर प्रवाशांकडून होत आहे।